हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं एकदम छान झणझणीत चमचमीत असा अंडा मसाला कसा करायचा ते पाहणार आहे। एकदम खतरनाक टेस्टी असा होतो हा आणि झटपट कमी साहित्यात मस्त असा झालेला आहे। तुम्हाला बघून कळतच असेल, एकदम झटपट सोप्या पद्धतीने आपण असा एकदम अंडा मसाला बनवलेला आहे। एकदम छान अशी टेस्ट लागते बघा आणि झटपट होतं कमी साहित्यात। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण अंडा मसाला बनवण्यासाठी इथे मी वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी मी एक कांदा इथे असा बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक मीडियम आकाराचा टोमॅटो आणि एक थोडीशी कोथिंबीर आणि त्यासोबत आपण इथे खडे मसाला घेतलेले आहे। त्याबरोबर इथे 1 चमचा मी तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे, एक चक्री फूल, 2 लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा। हे सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून वाटण करून घेणार आहे। थोडंसं लागेल तसं पाणी घालून वाटण करून घेणार आहे। इथे बघा, ते मी आवश्यकतेनुसार पाणी घालून छान असं वाटण करून घेतलेलं आहे। इथे बघा, त्यासाठी मी 5 अंडी अशी उकडून कट करून घेतलेले आहेत। या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या अंड्याचं बनवायचं तेवढी तुम्ही अंडी उकडून घ्या। आता आपण भाजी बनवणार आहे, त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे, 1 पळी, आणि तेल थोडंसं गरम असते तोपर्यंत आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे। हलकं गरम झाले की मसाला घालायचा, म्हणजे मसाला आपल्या हातावर ते उडत नाही। आणि आपण कच्चंच वाटण केलेलं आहे, लसूण, खोबरं आणि कांदा, टोमॅटो, त्यामुळे आपल्याला हे छान असं लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत छान असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा, इथे छान असा मसाला आपला परतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। त्यामध्ये सुके मसाले घालणार आहे, अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे, 2 चमचे घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। मसाले तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता हे मसाले वाटणाबरोबर परतून घ्यायचे आहेत। मसाले वाटणाबरोबर परतून घेतलेले आहेत आणि त्याबरोबर चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता मसाला छान असा भाजण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे छान असा मसाला खाली लागत नाही आणि छान असा परतला जातो, चव छान लागते भाजीला। इथे थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून मी छान असं 1 मिनिटभर शिजवून घेणार आहे, म्हणजे छान असं मसाला शिजतो। बघा, छान असं तेल सुटायला लागलेलं आहे, मसाल्याला छान शिजलेला आहे। मिक्स करून घेते मी आणि तुम्हाला जेवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, पातळ किंवा घट्ट बनवायचं तसं पाणी घालून घ्या। आता अंडा मसाला आपण थोडंसं घट्टच ठेवणार आहे, त्यामुळे मी थोडंसंच अंदाजे पाणी घालते। यामध्ये मिक्स करून घ्यायचं, अंदाजाने पाणी घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये। बघा, मी या पद्धतीने मिक्स करून घेते आणि लागेल तसं यामध्ये पाणी घालून घेणार आहे। अजून थोडंसं पाणी घालते बघा, कारण आपण याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहे अंडी याच्यामध्ये सोडून, त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे। या पद्धतीने बघा ग्रेव्ही तयार करून घेणार आहे बघा, या पद्धतीची दाटसर, त्यामुळे मी पाणी थोडंच घातलेलं आहे आणि शिजवून घेतलेली इथे मी अंडी घालून घेते बघा। या पद्धतीने इथे मी सगळे अंडी या पद्धतीने घालून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला याला 5 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर अंड्यामध्ये छान असा उतरतो। इथे बघा, 5 मिनिटं छान असे ही आपली भाजी आपली छान अशी शिजलेली आहे बघा, तरी मस्त आलेले आहे आणि आपला अंडा मसाला तयार झालेला आहे बघा। एकदम छान असं दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे, एकदम छान असं बघा, घरच्या घरी कमी साहित्यात छान असं हे तयार झालेलं आहे आणि झटपट असं 10 मिनिटात ही भाजी तयार होते बघा। मस्त वाटण बनवलं की छान अशी तयार होते बघा। तुम्हाला झटपट असं किंवाही तुम्ही या पद्धतीचे अंडा मसाला बनवू शकता, झटपट असा बनतो। आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालून घ्यायची आहे बघा, आणि कोथिंबीर घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून घेते बघा। तुम्ही बघू शकता, आपण 10 मिनिटात हा अंडा मसाला तयार केलेला आहे आणि झटपट तयार होतो बघा, कमी साहित्यात आणि एकदम मस्त टेस्टी होतं बघा। तुम्ही करून बघा या पद्धतीने, एकदम छान असा झालेला आहे बघा, एकदम मस्त कमी साहित्यात एकदम टेस्टी असा हा अंडा मसाला तयार झालेला आहे। तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं आहे तसं तुम्ही पाणी घालून छान असा बनवू शकता, मस्त झालेला आहे बघा। तुम्ही
तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. इथे बघा छान असं मी गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असं याला तर्री आलेली आहे आणि मस्त झटपट असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तुम्ही बघू शकता मस्त असा झणझणीत चमचमीत एकदम टेस्टी असा अंडा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.